नमस्कार, मी राजरत्न जोंधळे. टॉप न्यूज मराठीच्या 9च्या बातम्यांमध्ये आपलं स्वागत. 24 तास नाही तर फक्त एका तासात आपण देशभरातील दिवसभराच्या महत्त्वाच्या राजकीय, सामाजिक, क्राईम आणि मनोरंजनासह इतर घडामोडींचा वेगवान आढावा घेणार आहोत. पाहूयात आज दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी पुढील 1 तासात. आज अक्षय तृतीया आहे. अक्षय तृतीया म्हणजे हिंदू धर्मातल्या 3.5 शुभ मुहूर्तांपैकी एक असलेला हा दिवस आहे. या दिवशी शक्यतो नवीन वस्तू घेण्यावरती भर दिला जातो. या दिवशी नवीन वस्तू घेणं किंवा नवीन कामाला सुरुवात करणं हे अतिशय शुभ मानलं जातं. त्यामुळेच या दिवशी बऱ्याच महिला ज्या असतात त्या आपल्याला सोन्या चांदीचे दागिने घेताना पाहायला मिळतात. आणि अक्षय तृतीयेला सोनं करणं किंवा दागिना करणं हे हिंदू धर्मात म्हणा किंवा भारतीय संस्कृतीत म्हणा एक परंपरा असल्यासारखं आहे. त्यामुळे मी आत्ता उभी आहे रांका ज्वेलर्समध्ये. आपण पाहतोय या ठिकाणी अतिशय सुंदर असे दागिने लावलेले आहेत आणि हे दागिने खास अक्षय तृतीयेच्या निमित्ताने या ठिकाणी लावण्यात आलेत. खूप मोठ्या प्रमाणात इथे गर्दी आहे ग्राहकांची. म्हणजे तुम्ही पाहू शकता इथे सुद्धा आता काही दागिने ट्राय करणं चालू आहे. सिलेक्शन चालू आहे या महिलांकडून की काय घ्यायचं आणि अतिशय सुंदर प्रकारचे दागिने आपण इथे पाहतोय. टेम्पल ज्वेलरी आहे ही. आपण थोडंसं बोलूयात त्यांच्याशी की सध्या काय भाव चालू आहे. ताई, सध्या सोन्याचा भाव किती आहे? 22 कॅरेटचा रेट आहे 60,400. आणि यावेळेस काही अक्षय तृतीयेच्या निमित्ताने नवीन काही मार्केटमध्ये आलं आहे? हो ना, खूप सारे कलेक्शन नवीन आलेले आहेत मार्केटमध्ये आणि आपल्याकडे मजुरीवर 25% ऑफ डिस्काउंट ऑफर चालू आहे. त्याच्यामुळे खूप सारे कस्टमर आपल्याकडे दागिने खरेदी करायला येतात. नक्कीच इथे दागिने ट्राय करताना काही ताई दिसत आहेत, त्यांच्याशी बोलणार आहोत. काय सांगाल, तुम्ही दागिने ट्राय करताय, काय घ्यायला आला आहेत नेमकं आज? हे हार घ्यायला आलो आम्ही आणि खूप छान आहेत. अँटिक डिझाईन्स आहेत आणि व्हरायटी आहे डिझाईनमध्ये. न्यू डिझाईन्स, ओल्ड डिझाईन्स सगळे आहेत. व्हरायटी खूप आहेत आणि खूप छान आहेत डिझाईन. तुम्ही काही खरेदी केलं का आज इथून? हां, इयरिंग्स पण खेळले आहे आणि आता हार पाहतो आहे आम्ही. अक्षय तृतीया आज आहे. आजच्या दिवशी सोनं घेतलं जातं, तर याबद्दल काही माहिती आहे का तुम्हाला किंवा तुम्ही काही माहिती देऊ शकता? हां, त्यासाठीच आम्ही आलो. अक्षय तृतीया म्हणूनच आम्ही घेतो आहे. आणि हे खूप खूप आजचा मुहूर्त जे आहे ते खूप छान मुहूर्त आहे. हां, आज खरेदी केले तर छान असतं, ते चांगलं असतं. आपण पाहतोय की आज मुहूर्त चांगला आहे. त्यामुळे आजच्या दिवशी बऱ्याच महिला ज्या असतात, गृहिणी ज्या असतात, त्या शक्यतो सोनं घेण्यावरती भर देतात, पसंती देताना पाहायला मिळतात. त्याचबरोबर विविध प्रकारची वस्तू असतील किंवा नवीन घरामध्ये गृहप्रवेश केला जातो, गाड्या घेतल्या जातात, असं बरंच काही अक्षय तृतीयेच्या निमित्ताने केलं जातं. म्हणजे आत्ताही तुम्ही जर पाहिलं तर रांका ज्वेलर्सच्या या दुकानामध्ये महिलांची सर्वाधिक गर्दी पाहायला मिळते. सोन्याचा अगदी लहान दागिना का होईना पण अक्षय तृतीयेला करावा असं म्हणतात. कारण अक्षय तृतीयेच्या दिवशी आपण जी गोष्ट करतो ती आपल्याला भरभराटीने परत मिळत जाते असं बोललं जातं. म्हणजे जर आपण सोनं केलं तर सोन्याची कमी आपल्याला कधीही भासत नाही. आपल्याकडे सोनं, चांदी, पैसा, संपत्ती येत राहते अशी मान्यता आहे. त्यामुळे अक्षय तृतीयेच्या दिवशी नवीन वस्तू घेण्यावरती आणि प्रामुख्याने सोनं घेण्यावरती भर असतो. आणि आपण नेहमीच पाहतो की अक्षय तृतीयेच्या दिवशी सोन्याचा भाव थोडासा वधारल्याचं सुद्धा दिसून येतं. त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांच्या खरं तर आवाक्याच्या बाहेर सध्या सोन्याचा भाव गेला आहे. मात्र तरीसुद्धा अक्षय तृतीया म्हटलं की अगदीच अर्धा तोळा, 1 तोळा का होईना पण दागिने करण्याचा मान आपल्या संस्कृतीत असल्यामुळे आजच्या दिवशी सर्वच सराफाच्या दुकानांमध्ये आपल्याला विक्रेत्यांची आणि ग्राहकांची गर्दी असल्याचं पाहायला मिळतं. कॅमेरा पर्सन पियुष येरवडेकरसह समृद्धी जाधव, टॉप न्यूज मराठी, पुणे.
साताऱ्यात विविध ठिकाणी झालेल्या घरफोडीच्या गुन्ह्यांमधून तब्बल 24,50,000चा मुद्देमाल जप्त करण्यात आला. साताऱ्यात घरफोडी करणाऱ्या पुण्याच्या टोळीचा पर्दाफाश करून 35 तोळे सोन्याचे दागिने हस्तगत करण्यात पोलिसांना यश आल्याची माहिती सातारा पोलीस अधीक्षक समीर शेख यांनी दिली आहे. आपल्या सगळ्यांना या एक महत्त्वाच्या डिटेक्शनसाठी आज या ठिकाणी बोलवण्यात आलेला होता. मागे एक केसमध्ये आपल्या सगळ्यांना आठवत असेल, एक केसमध्ये सातारामध्ये खेडमध्ये एक घरफोडी झाली होती. त्या घरफोडीमध्ये आणि मग फलटणमध्ये एक घरफोडी झाली होती. असे 3 गुन्हे त्याच्यामध्ये आणि कराडची घरफोडी 3 घरफोडे आपण त्याच्यामध्ये डिटेक्ट केले होते आणि 35 तोडं सोनं आपण त्याच्यामध्ये एकत्रित आपण रिकवर केलेलं होतं. त्याच्यामध्ये जो खेडची जी घरफोडी होती ती खूप महत्त्वाची होती, कारण त्याच्यामध्ये एक आपल्याला आरोपी सापडलेला होता, परंतु त्या केसमध्ये रिकव्हरी मात्र त्यांनी खूप कमी दिली होती आणि बाकीच्या केसेसमध्ये ती रिकव्हरी दिलेली होती. ह्याच्यामध्ये आता आम्हाला लिंक लागली की त्याने तो सगळं जो सोनं आहे तो कोणापाशी दिलेला होता. त्याच्यामध्ये आपल्याला आरोपी जो सोनार आहे, मागे काही पत्रकारांनी प्रश्न देखील विचारला होता की या सोनारांचं काय, बरेच केसेसमध्ये त्यांना माहिती असते की हा चोरीचं सोनं आहे. तर ह्या केसमध्ये तशी केसमध्ये तो सोनार जो आहे तो बऱ्यापैकी या गँगसोबत तो कामं करायचा. यांचा सोना तो नेहमी घ्यायचा आणि नेहमी घेऊन त्याची विल्हेवाट लावण्यामध्ये त्यांना मदत करायचा. तर त्या सोनाराला याच्यामध्ये आम्ही पकडण्यामध्ये यशस्वी झालो. सोनाराला याच्यामध्ये आरोपी आम्ही केलं. आरोपी केल्यानंतर, अटक केल्यानंतर त्याच्याकडनं रिकव्हरीची प्रोसेस आम्ही सुरुवात केली. त्या रिकव्हरी त्यांनी आता याच्यामध्ये आम्हाला दिलेली आहे. त्या खेडच्या केसमध्ये टोटल एकंदरीत 29 तोडे त्याच्यामध्ये चोरी झालेले होते. त्याच्यात आता टोटल 27 तोडे त्याच्यामध्ये रिकव्हर झालेले आहे. पूर्णपणे ती केस आता डिटेक्ट झालेली आहे. दुसरी जी केस आहे त्याच्यामध्ये कराड शहरमध्ये 2 आणि सातारा शहर आणि खंडाळामध्ये असे एकंदरीत 4 गुन्हे आपल्याकडे सलग त्याने घरफोड्या ह्या गँगने आपल्याकडे केलेली होती. पुणेची ही गँग आहे. ह्याच्यामध्ये आपल्याला मी ऑन रेकॉर्ड सगळ्या गोष्टी सांगत नाही, परंतु काही तांत्रिक गोष्टी याच्यामध्ये आम्हाला सापडल्या आणि याच्यामध्ये आमच्या फॉरेन्सिक टीमचा खूप चांगला त्यांचं योगदान होता. डॉग स्क्वॉडचं खूप चांगलं योगदान होतं आणि त्यांनी त्या आरोपीपर्यंत पोहोचवण्याचं काम याच्यामध्ये केलं. आरोपीचं नाव निष्पन्न झाल्यानंतर आमची टीम सलग त्यांच्या पाठलाग करत होती, परंतु हा आरोपी एवढा शातीर होता की तो दिवसात सकाळी वेगळा टी शर्ट घालायचा, दुपारी वेगळा टी शर्ट घालायचा आणि संध्याकाळी कपडे बदलायचे. टीम वॉचवर जात होती, त्याला याची बाबतीत माहिती होती. सारखा तो ठिकाण बदलायचा, परंतु याच्यामध्ये काही आम्हाला त्या ठिकाणी चांगली मदत भेटली पुण्यात आणि तो आरोपी आम्हाला शेवटी त्याच्यामध्ये सापडला. याचं नाव आरोपीचा राहुल लष्करे आहे आणि त्याचा एक साथीदार देखील सोबत सापडला, अजय चव्हाण. या दोघांनी मिळून आपल्याकडे 4 मोठ्या घरफोड्या आपल्याकडे केल्या होत्या आणि ह्यांच्याकडून एकंदरीत आपल्या साताऱ्यात 10 तोड्यांचं सोनं त्यांनी गायब केलं होतं आणि ते सगळं सोनं याच्यामध्ये आता पूर्णपणे रिकवर झालेलं आहे. महत्त्वाचं म्हणजे मी तुम्हाला आपल्याला ह्या आरोपीची थोडीशी पार्श्वभूमी सांगतो. तर पहिला जो आरोपी आहे, मागच्या वेळेस प्रेस कॉन्फरन्समध्ये याच्या बाबतीत आपण तर सगळे गुन्हे ओपन केले होते. त्यांनी पुण्यामध्ये 20 गुन्हे केलेले आहेत. एकंदरीत सिंहगड रोड, येरवाडा, वेगवेगळ्या भागात आणि आपल्याकडे 3 घरफोड्या त्यांनी केल्या होत्या. आणि त्याच्यासोबत सातारामध्ये आत्ता जर बघितलं तर टोटल 14 गुन्हे त्याच्या नावावर त्याची नोंद साताऱ्यात आहे. जो दुसरी जी गँग आहे पुण्याची, त्याच्यात पहिल्या आरोपीवर 6 गुन्हे आहेत. पुणे शहरात दाखल आहे. वेगूर रोड, वाकड, चतुशृंगी, जेजुरी आणि साताऱ्यात एकंदरीत 4 गुन्हे आहेत. आता याच्यामध्ये महत्त्वाचं ही टोटल रिकव्हरी आता 35 तोडेपर्यंत झालेली आहे. याची एकूण किंमत 24,50,000 रुपये आहे या संपूर्ण घरफोड्याचं. आणि नोव्हेंबर 22 पासून स्थानिक गुन्हे शाखेने जी वेगवेगळ्या प्रकारची रिकव्हरी केलेली आहे त्याच्यामध्ये आतापर्यंत 276 मालमत्तेचे गुन्हे रिकवर झालेले आहेत आणि 585 तोडे म्हणजे 5 किलो 850 ग्राम सोना, त्याची एकूण किंमत 4,07,40,900 रुपये आहे. असं सगळं सोनं याच्यामध्ये रिकवर झालेलं आहे.
3.5 मुहूर्तांपैकी एक असलेला शुभ मुहूर्त म्हणजेच अक्षय तृतीया आज आहे. हिंदू धर्मात या सणाला खूप मोठं महत्त्व आहे. समृद्धीचा, संपत्तीचा, लक्ष्मी मातेचा हा सण आहे आणि याच सणाच्या निमित्ताने, या शुभ मुहूर्ताच्या निमित्ताने पुण्याचं आराध्य दैवत असलेल्या श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती बाप्पाला आज आंब्याचा महानैवेद्य दाखवण्यात आला आहे. तुम्ही पाहताय माझ्या मागे बाप्पाचं अतिशय लोभसवाण रूप आपण पाहतोय. देसाई बंधू आंबेवाले यांच्या वतीने हा महानैवेद्य दाखवण्यात आला आहे आणि याच्या अंतर्गत आपण पाहतोय की 11,000 आंब्यांचा हा नैवेद्य दाखवण्यात आला आहे. काल रात्रीपासूनच खरं तर या सजावटीसाठीची सर्व तयारी सुरू होती आणि आज पहाटेपासून पुणेकरांनी आणि पुण्याच्या बाहेरच्या नागरिकांनी सुद्धा बाप्पाच्या चरणी दर्शन घेण्यासाठी गर्दी केल्याचं पाहायला मिळत आहे. म्हणजे आत्ताही तुम्ही पाहू शकता मंदिरामध्ये खूप मोठ्या प्रमाणात गर्दी आहे. म्हणजे मंदिराचा वरचा मजला जरी पाहिला तरी तिथं सुद्धा भाविकांची गर्दी झाल्याचं पाहायला मिळतं आहे आणि खूप मोठ्या प्रमाणात पहाटेपासूनच भाविक बाप्पाच्या दर्शनासाठी इथे येत आहेत. खरं तर अक्षय तृतीया हा मुहूर्त हिंदू धर्मात आणि जैन धर्मात सुद्धा अतिशय शुभ मानला जातो. या मुहूर्तावरती अनेक नवीन गोष्टींचं उद्घाटन केलं जातं, नवीन घरं घेतली जातात, सोनं केलं जातं आणि सर्वच शुभ कामांच्या आधी आपण गणपती बाप्पाचं ज्याप्रमाणे दर्शन घेऊन, प्रथम वंदनीय हा देव आहे त्यामुळे गणपती बाप्पाचं दर्शन घेऊन कोणतंही शुभ काम केलं जातं. त्याच पद्धतीने हे असं बाप्पाला महानैवेद्य या शुभ मुहूर्तावरती दाखवण्यात आल्याचं पाहायला मिळतंय. याचबद्दलची सविस्तर माहिती आपण कोषाध्यक्ष महेश सूर्यवंशी यांच्याकडून घेणार आहोत. महेश दादा, स्वागत आहे तुमचं टॉप न्यूजमध्ये. अतिशय सुंदर प्रकारे आज बाप्पाची आरास आपल्याला पाहायला मिळते. 11,000 आंब्यांचा नैवेद्य आहे, याबद्दल थोडीशी माहिती. आज अक्षय तृतीया आहे आणि अक्षय तृतीया हा आपल्या भारतीय संस्कृतीतला अतिशय शुभ मुहूर्त सांगितलेला आहे, 3.5 मुहूर्तापैकी एक. आणि आजच्या या शुभदिनी बाप्पांना समस्त भक्तांच्या वतीने आपण हा 11,000 आंब्यांचा महानैवेद्य अर्पण केलेला आहे. त्याच्या मागची कारण हेच आहे की हे बाप्पा की जी काय पुढं जे आपल्याला आता चारा टंचाई दिसते, दुष्काळाची छाया आहे, ती छाया दूर होऊ दे, भरपूर पर्जन्यवृष्टी होऊ दे आणि सगळ्या नागरिकांना एक चांगली बुद्धी दे आणि सर्वांना सुख, समृद्धी, आनंद आणि समाधान दे, ही प्रार्थना ह्या आंब्याचा महाभोग लावण्याच्या निमित्ताने केलेली आहे. त्याचप्रमाणे आजच्या दिवसाचं जे वैशिष्ट्य आहे ते भगवान श्री गणेश आणि देवी शारदा यांचा गाणपत्य संप्रदायानुसार आज शुभविवाह सांगितलेला आहे आणि मंदिरामध्ये आता या विवाह सोहळ्याची तयारी पूर्ण होत आलेली आहे. थोड्याच वेळात या ठिकाणी बाप्पांचा शुभविवाह देखील होईल. पहाटे स्वराभिषेक गायिका मनीषा निश्चल यांच्याद्वारा या ठिकाणी संपन्न झाला आणि पहाटे 3 पासूनच भक्तांची खूप अलोट गर्दी आपल्या बाप्पांचं मनोहारी रूप बघण्यासाठी ही या ठिकाणी होती. कारण बाप्पांच्या मंदिराला बाहेरनं आतनं फुलांची सजावट केलेली आहे आणि आंब्यांच्या वनात हे गणराज या ठिकाणी विराजमान झालेले आहेत, त्यामुळे त्यांचं रूप अधिक खुलून आलेलं आहे. नक्कीच आपण पाहतोय की पूर्णच मंदिराला आतून बाहेरून अतिशय सुंदर प्रकारे सजावट केलेली आहे, फुलांची आरास केली आहे, आंब्यांचा महानैवेद्य दाखवला आणि हा जो महानैवेद्य आहे तो आज संध्याकाळनंतर याच आसपासच्या भागात असलेल्या ससूनमधल्या काही रुग्णांसाठी, त्याचबरोबर अनाथाश्रम असतील किंवा वृद्धाश्रम असतील, इथे असलेल्या सर्व बालकांसाठी आणि वृद्धांसाठी नैवेद्य म्हणून हा आंब्यांचा नैवेद्य आहे जो पोहोचता केला जाणार आहे. आणि सध्या आत्ता लग्न सोहळा जो पार पडणार आहे, गणपती बाप्पा आणि देवी शारदा यांची तयारी चालू आहे. या विवाह सोहळ्याची तयारी चालू असल्याचं पाहायला मिळतं आणि पुढच्या काही वेळामध्येच हा विवाह सोहळा संपन्न होणार आहे. मात्र तरीसुद्धा या विवाह सोहळ्यासाठी आणि गणपती बाप्पाचं दर्शन घेण्यासाठी पुणेकर भाविकांनी खूप मोठ्या प्रमाणात गर्दी केल्याचं पाहायला मिळतंय. कॅमेरा पर्सन पियुष येरवडेकरसह समृद्धी जाधव, टॉप न्यूज मराठी, पुणे. पुण्यात आज वरुणराजाने हजेरी लावल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळतं आहे. पुण्यातील छत्रपती शिवाजीनगरचा परिसर असेल किंवा स्वारगेट मुकुंदनगर या भागातला परिसर असेल, वारजे या साईडचा देखील परिसर असेल, तर इथे मोठ्या प्रमाणावर पावसाची हजेरी जी आहे ती आपल्याला पाहायला मिळते. हवामान विभागाकडून 10 तारखेपासून 13 तारखेपर्यंत जो आहे तो पावसाचा अंदाज जो आहे तो देण्यात आल्याचं पाहायला मिळतो आहे. अवकाळी पाऊस जे आहे तो आपल्याला महाराष्ट्रावर पाहायला मिळतो आहे. सांगली जिल्ह्यातल्या वाळवा तालुक्यामध्येही मोठ्या प्रमाणावर अवकाळी पावसाची गारपिटासह हजेरी आपल्याला पाहायला मिळाली होती. आणि आता पुणे शहरामधले सुद्धा जे
पुण्यातले मध्यवर्ती भाग आहेत, स्वारगेटसारखा जो परिसर आहे त्या ठिकाणी सुद्धा मोठ्या प्रमाणावर मुसळधार पावसाची हजेरी जी आहे ती पाहायला मिळते. खरं तर आज सकाळी उन्हाचा मोठ्या प्रमाणावर कडाका आपल्याला पाहायला मिळाला होता आणि दुपारनंतर आता जे आहे ते पावसाने या ठिकाणी हजेरी लावलेली आहे. मुसळधार असा पाऊस आपल्याला पुण्यामध्ये पाहायला मिळतो आहे. हवामान विभागाकडून 10 ते 13 मेपर्यंत जे आहे ते पावसाचा अंदाज देण्यात आला होता. त्यामुळं घराबाहेर पडत असाल तर छत्री किंवा रेनकोट घेऊन बाहेर पडावं आणि अत्यावश्यक काम असेल तरच घराबाहेर पडा असं आवाहन देखील हवामान विभागाकडून करण्यात आल्याचं पाहायला मिळालं होतं. कॅमेरा पर्सन शिवाजी साळुंक्यांसह संकेत देशपांडे, टॉप न्यूज मराठी, पुणे. निर्मूलन समितीचे ज्येष्ठ कार्यकर्ते डॉक्टर मिलिंद देशमुख सर सुद्धा आपल्यासोबत आहेत. सर, 11 वर्षानंतर खरं तर निकाल जो आहे तो आलेला आहे, पहिली प्रतिक्रिया? काही बाबतीत आम्ही समाधानी आहोत की ज्यांनी प्रत्यक्ष खून केलेला आहे आणि त्यांच्यावर आरोप सिद्ध होऊन त्यांना शिक्षा पण झालेली आहे. मुख्य म्हणजे डॉक्टरांचा खून झाला त्या दिवसापासून आम्ही सांगत होतो ह्याच्यामागं सनातनच आहे, सनातनशिवाय दुसरं कोण नाही. आणि आज ह्याच्यावर शिक्कामोर्तब झालेलं आहे की आणि फक्त दाभोळकर नाही तर दाभोळकर, पानसरे, कलबुर्गी आणि गौरी लंकेश हे चारीचे चारी खुनामागं सनातनच आहे. कारण की डॉक्टर दाभोळकरांच्या खुनामध्ये ज्या लोकांना शिक्षा झालेली आहे त्यांना पकडण्यात आलं तेव्हा गौरी लंकेशच्या खुनामध्ये हे सूत्र सापडले आणि तिथून हे म्हणजे शेवटच्यापासून ही पहिल्याला कडी जोडली गेली आणि आज त्यांना शिक्षा झालेली आहे. ह्याच्यामागं सनातनच आहे. आणि ह्याच्या पुढं आपले कोणी लोक आपल्या मुलांना सनातनमध्ये पाठवत असतील तर 10 वेळा विचार करा की हे कुठं नेणार आहे आपल्या मुलांना. सर, 2 जणांना जन्मठेपेची शिक्षा झाली आहे, 3 जणांना निर्दोष न्यायालयाने सोडलेला आहे आणिच म्हणून पुढची भूमिका काय? नाही, तिघांना जरी खरं तर दोघांनी जे खून केलेले ते त्यांच्या डोक्याने नाही केलेले, त्यांना कोणीतरी सांगितलेलं आहे आणि तो मास्टर माइंड हा सापडला पाहिजे. ह्याच्यासाठी आम्ही हा लढा देत राहू. लोकशाही सनदशीर मार्गाने 11 वर्ष आम्ही लढलेलो आहोत. ह्याच्या पुढं आम्ही लढत राहू. हे हायकोर्टामध्ये लढू, सुप्रीम कोर्टामध्ये लढू. हा निकाल अंतिम नाही आहे. आम्ही जोपर्यंत हे मास्टर माइंड पकडले जाणार नाही तोपर्यंत हा लढा देत राहू. नक्कीच. तर जोपर्यंत मास्टर माइंड पकडले जाणार नाहीत तोपर्यंत हा लढा सुरूच राहील असं अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे ज्येष्ठ कार्यकर्ते असणारे डॉक्टर मिलिंद देशमुख यांनी सांगितलेलं आहे. तुर्तास तरी जिल्हा सत्र न्यायालयाने जे आहे ते 3 आरोपींना निर्दोष मुक्त तर 2 आरोपींना जन्मठेपेची शिक्षा आणि 5 लाखाचा दंड जो आहे तो सुनावल्याचं पाहायला मिळतं. कॅमेरा पर्सन शिवाजी साळुंक्यांसह संकेत देशपांडे, टॉप न्यूज मराठी, पुणे. नमस्कार, मी अविनाश पाटील बोलतोय, महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचा अध्यक्ष. आज शहीद डॉक्टर नरेंद्र दाभोळकरांच्या निर्घृण खुनाच्या प्रकरणामध्ये साधारण 11 वर्षानंतर पुण्यातल्या विशेष न्यायालयाने निकाल दिलेला आहे आणि त्यामध्ये 2 आरोपींना जन्मठेपेची शिक्षा झालेली आहे आणि 3 आरोपी त्यातले हे निर्दोष सोडण्यात आले आहेत. याबद्दलचं एक खंत आणि असमाधान या निमित्ताने आम्ही व्यक्त करतो. 20 ऑगस्ट 2013 पासून या घटनेविषयी ज्या पद्धतीचा तपास झाला, पोलीस तपास यंत्रणा देशातल्या राज्य पातळीवरच्या 2 आणि देश पातळीवरच्या 3 अशा एकूण 5-6 यंत्रणांमार्फत हा तपास झाला. हा सुरुवातीच्या पहिली 1.5-2 वर्ष तर भरकटलेला होता. म्हणजे त्या तपासाचा गोल्डन टाईम वाया गेला आणि त्यामुळे आज खुनाच्या शिक्षा झालेल्यांच्या संबंधात देखील आम्ही समाधानकारक नाही निकालाबद्दल. आणि दुसरं आहे की ज्यांना पुराव्याअभावी पुरावे सिद्ध झाले नाही म्हणून निर्दोष सोडला आहे त्यांच्या बाबतीत देखील आम्ही अर्थातच याला आव्हान न्यायालयामध्ये देण्याच्या भूमिकेत आहोत. आणि हे सगळं तपास यंत्रणांच्या अपयशामुळे आणि दिरंगाईमुळे आणि दृष्टिकोन तपासाचा जो वेळेवर निश्चित असणं अपेक्षित होतं त्याच्या अभावामुळे झालेलं आहे. त्यासोबत एका बाजूला राजकीय इच्छाशक्तीचा अभाव मागील काँग्रेसच्या सरकारमध्ये या यंत्रणांचा राज्य आणि केंद्राचा पण राहिला आणि त्यानंतर भाजप प्रणित सरकार जे 2014पासून केंद्रामध्ये आलं ते याबाबतीत कायमच उदासीन राहिलं आणि त्यांनी उलट सनातन संस्थाचे साधक त्यांचे या खुनाच्या कटामध्ये सहभागी होते आणि त्यांना आता दोघांना त्यातल्या शिक्षा जाहीर केलेली आहे. ते आणि इतर त्यांचे सूत्रधार म्हणजे डॉक्टर जयंत आठवले जे सनातनचे संस्थापक आहेत आणि गेल्या काही वर्षांपासून ते गायब आहेत आणि त्यांच्या गोव्यातल्या सनातन संस्थेच्या रामनाथीमधल्या मुख्य कार्यालयातल्या सगळ्या कारवाया संशयास्पदपणे चालू असताना देखील आणि त्यांच्यावर बंदी आणण्याची मागणी
राज्य सरकारकडनं दोनदा केली गेलेली असताना देखील त्याविषयी पुढे काही राजकीय इच्छाशक्तीच्या अभावाने घडलं नाही. हे सगळं उद्वेगजनक आहे, संतापजनक आहे. आणि कुणाच्या दिवसापासून याबद्दल आम्ही म्हणत होतो की विचारांचा प्रतिवाद विचारांनी करता येत नाही म्हणून मारून टाकणं त्या विरोधी विचाराच्या माणसाला, ही जी काही कार्यपद्धती मोडस ऑपरेंडी अवलंबली गेलेली आहे हीच दाभोळकरांनंतरच्या पानसरे आणि कलबुर्गी आणि गौरी लंकेशच्या खुनामध्ये झाली. दाभोळकरांच्या खुनाचा तपास वेळेवर योग्य पद्धत दिशेने आणि अधिक राजकीय आणि प्रशासकीय इच्छाशक्ती दाखवून जर झाला असता तर पानसरे, कलबुर्गी आणि गौरी लंकेशचे खून टाळता आले असते. पण हे होऊ शकलं नाही, ही दुःखद बाब आहे. आणि याच्या पुढच्या काळात देखील आणि विद्यमान परिस्थितीतही दाभोळकरांच्या सोबत काम करणाऱ्या माझ्यासारख्या अनेक सहकारी यांच्या जीवाला धोका आहे याच्याबद्दलचा तपास यंत्रणांनी त्यासाठी सुरक्षा देण्याची राज्य सरकारची भूमिका जरी असली तरी प्रत्यक्षात ज्यांच्यामुळे सुरक्षा द्यावी लागते त्यांच्यावर कारवाई करणं, त्यांना प्रतिबंध करणं, त्यांच्या सगळ्या हालचालींवर निगराणी ठेवणं हे घडत नाही आहे. आणि त्यामागच्या विचारांचं सूत्रधार असणाऱ्यांना या सगळ्या प्रक्रियेत तपासाच्या आणि आरोपाच्या आणलं जात नाही. त्यामुळे याविषयी पुन्हा मिळालेल्या निकालाला आव्हान देण्याची आमची भूमिका वरच्या न्यायालयामध्ये असेलच. पण या निमित्ताने आम्ही असमाधानी आणि दुःखी आहोत. कार्यकर्त्यांना अंधश्रद्धा निर्मूलनाच्या याबद्दल संयमाने आपल्या प्रतिक्रिया देण्याबद्दल आणि या सगळ्याबद्दल आपला प्रतिवाद, विचारांचा प्रतिवाद, मूलतत्ववादी धर्मधिष्ठित विचारसरणीनं विद्वेषाचा आधार घेऊन काम करणाऱ्या कुठल्याही संघटना, संस्था, विचारसरणीचा प्रतिवाद करण्याचा संकल्प या निमित्ताने पुन्हा आम्ही जाहीर करतो आणि विवेकाचा आवाज बुलंद करतो. जिंदाबाद. कोकणात आज हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. उद्यापासून पुढील 3 दिवस बहुतांश जिल्ह्यात मेघगर्जना, विजांचा कडकडाट व वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता आहे. त्यामुळे तेथे येलो अलर्ट देण्यात आला आहे. मध्य महाराष्ट्रात 11 व 12 तारखेला पुणे येथे व 12 मेला सातारा येथे मेघगर्जना, विजांचा कडकडाट व वादळी वाऱ्यासह गारा व पावसाची शक्यता आहे. त्यामुळे पुणे व सातारा जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. तसेच बऱ्याच जिल्ह्यांमध्ये पुढील 5 दिवस मेघगर्जना, विजांचा कडकडाट व वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता वर्तवली आहे. त्यामुळे तेथे येलो अलर्ट देण्यात आला आहे. मराठवाडा व विदर्भात 12 मेला नांदेड, लातूर, चंद्रपूर व यवतमाळ येथे मेघगर्जना, विजांचा कडकडाट व वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता व गारा पडण्याची शक्यता आहे. त्यामुळे या जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. तसेच 14 मे पर्यंत उर्वरित बऱ्याच जिल्ह्यांमध्ये मेघगर्जना, विजांचा कडकडाट व वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता आहे. पुणे व परिसरात 10 ते 15 मे पर्यंत आकाश अंशतः ढगाळ राहील. तसेच मेघगर्जना, विजांचा कडकडाटासह पावसाची शक्यता वर्तवली आहे. पुण्यासह संपूर्ण महाराष्ट्रभर आज आपल्याला अवकाळी पावसाचा तडाखा पाहायला मिळतोय आणि या अवकाळी पावसामुळे ऐन रंगात आलेला प्रचार जो आहे तो मात्र नेत्यांना आटोपता घेताना पाहायला मिळतोय. काही ठिकाणच्या सभा ज्या आहेत त्या देखील रद्द कराव्या लागत असल्याचं पाहायला मिळतंय. पुण्यामध्ये आज देशाचे माजी कृषी तथा संरक्षण मंत्री, राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार, बाळासाहेब थोरात, रमेश चेन्नीताला यांच्या उपस्थितीमध्ये काँग्रेसचे जे उमेदवार आहेत रवींद्र धंगेकर यांच्या प्रचारार्थ चंदननगर हा जो पुण्यातला भाग आहे त्या ठिकाणी जाहीर सभेचं आयोजन करण्यात आलं होतं. युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे हे देखील या सभेला उपस्थित राहणार होते. मात्र अवकाळी पावसामुळे जी आहे ती शरद पवारांची सभा रद्द करावी लागलेली आहे. जालन्यामध्ये उद्धव ठाकरे यांची सभा जी आहे ती सभा देखील रद्द करण्यात आल्याचं पाहायला मिळतं आहे अवकाळी पावसाच्या पार्श्वभूमीवर. त्याचबरोबरीने पुण्यामध्ये आज राज ठाकरे यांची सभा देखील आहे. राज ठाकरे यांच्या सभेवर देखील अवकाळी पावसाचं सावट आहे. मात्र आता राज ठाकरेंची ही सभा होते की रद्द होते हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे. कॅमेरा पर्सन शिवाजी साळुंक्यांचा संकेत देशपांडे, टॉप न्यूज मराठी, पुणे. पुण्यातील प्रसिद्ध ध्रुव ग्लोबल स्कूलची नवी शाखा दुबईत सुरू करण्यात आली आणि पहिल्याच वर्षी या शाळेत तब्बल 22 विविध देशातील विद्यार्थ्यांनी ॲडमिशन घेतले. त्यामुळे पुण्याप्रमाणेच दुबईत सुद्धा ध्रुव ग्लोबल स्कूलला चांगला प्रतिसाद मिळत आहे.
पुण्यातील ध्रुव ग्लोबल स्कूलने यशाचा नवा टप्पा गाठला असून औंध बाणेरप्रमाणेच आता दुबईत सुद्धा या शाळेची नवी शाखा सुरू करण्यात आली. बालवाडीपासून ते विद्यापीठापर्यंतच्या शिक्षण पद्धतीत आमूलाग्र बदल करून त्याला तंत्रज्ञानाची जोड ध्रुव ग्लोबल स्कूलने दिली आहे. याबद्दलची माहिती यशोवर्धन मालपानी व अनिष्का मालपानी यांनी दिली आहे. 18 वर्षापूर्वी 2004मध्ये एस्टॅब्लिश झाली संगमनेरमध्ये आणि आज ध्रुव ग्लोबल स्कूलची 4 ब्रांचेस आहेत, 2 पुण्यात आणि एक लास्ट मंथमध्ये आपण इंटरनॅशनली फर्स्ट टाईम एस्टॅब्लिश झालो दुबईमध्ये. आणि दिस इज अ व्हेरी बिग स्टेप फॉर ध्रुव ग्लोबल स्कूल अँड I would just like to say that thank you for showing all the support to all the parents and all the community that we have. Thank you so much. Sports and play is a very important part of a kid's life or a student's life or a person's life. Hobbies असल्या पाहिजे, फक्त पैसा कमवून चालणार नाही, कारण देर इज अ पॉईंट वेअर यू आर गोइंग टू बी अलोन, यू नीड टू हॅव युअर ओन हॉबीज. जेव्हा एकटे असो तेव्हा काहीतरी स्वतः करता आलं पाहिजे. ह्याच्यासाठी स्किल डेव्हलपमेंट असेल, हॉबी डेव्हलपमेंट असेल, ह्याच्यावर खूप भर ध्रुव ग्लोबल स्कूल देतं. नेक्स्ट क्वेश्चन. तो योगिक वैल्यूज़ में 26 योगिक वैल्यूज़ होते हैं और हमारा जो स्कूल का विजन है इट रिवॉल्व्स अराउंड द 26 वैल्यूज़. उसमें से एक वैल्यू है स्किलफुलनेस, जिसका मतलब है कि व्हेन द चाइल्ड पासेस आउट आफ्टर 10th स्टैंडर्ड और 12th स्टैंडर्ड, इफ़ ही वांट्स टू पिक अप एनी स्किल ही शुड हैव द एबिलिटी टू डू सो. अभी क्या होता है, स्कूल में बच्चों को फिक्स्ड चीज़ें सिखाते, वो 12th में पास आउट होते, उसके बाद उनको कुछ नया सीखना है ना तो अटक जाते हैं कि स्कूल में तो ये सिखाया नहीं. तो वी ट्रेन एंड प्रिपेयर द किड्स इन सच अ मैनर कि अगर वो साइंस बैकग्राउंड का बच्चा है, उसको 12th के बाद सडनली उसको बिजनेस करना है, तो ही शुड हैव द एबिलिटी कि ठीक है मैं खुद कर सकता हूँ, खुद ऑनलाइन जाऊँगा, कोर्स ढूंढूंगा, लोगों को मिलूंगा, आई विल लर्न बिजनेस एंड स्ट्रेटेजिक प्लानिंग वॉट एवर बाय माई सेल्फ. सो दैट इज़ द इम्पोर्टेंस ऑफ स्किलफुलनेस. तो हम हर बच्चे को इस तरीके से ट्रेन करते दैट ही शुड बी गुड एट स्पोर्ट्स ऑल्सो, म्यूजिक ऑल्सो, आर्ट्स ऑल्सो, एंड ऑल्सो शुड बी स्ट्रीट स्मार्ट. कि सिर्फ ये नहीं कि बुक्स में जो भी है उसको रट्टा किया और फिर उसको ही बाद में आफ्टर 12th, आफ्टर कॉलेज, इन रियल लाइफ ऑल दैट डजंट कम इन टू यूज. सो दैट इज हाउ वी प्रिपेयर आवर चिल्ड्रन. नरेंद्र दाभोळकर खून प्रकरणाचा निकाल जो आहे तो आज 11 वर्षानंतर जो आहे तो लागल्याचा पाहायला मिळत आहे. आणि आपल्यासोबत डॉक्टर नरेंद्र दाभोळकर यांचे चिरंजीव डॉक्टर हमीद दाभोळकर आहे. सर, आज 11 वर्षानंतर जो आहे तो निकाल लागला, काय सांगाल पहिली प्रतिक्रिया? संमिश्र प्रतिक्रिया आहे. एका पातळीवरती जे खुनी आहेत त्यांना शिक्षा झालेली आहे, परंतु त्यामागचे जे सूत्रधार आहेत त्यांना मात्र शिक्षा नाही झालेली. त्यामुळे त्याविषयीची लढाई आम्ही निर्धारानं चालू ठेवू. सर, 11 वर्ष लागले हा निकाल यायला, कसं बघताय? कारण खूप मोठा वेळ मध्ये गेला, खूप मोठा कालावधी आहे 11 वर्ष हा. आणि जर वेळेत ते झालं असतं तर कदाचित पुढे पानसरे, कलबुर्गी, गौरी लंकेश यांचे खून टळू शकले असते. पण उशिरा का होईना न्याय मर्यादित अर्थाने झाला अशी आमची भावना आहे. सर, आता पुढची भूमिका काय राहणार आहे? आम्ही जो निकाल आहे त्याचा अभ्यास करून सर्वोच्च न्यायालयामध्ये, उच्च न्यायालयात याच्याविषयी आव्हान देऊ त्या निकालाला. नक्कीच. तर हे होते डॉक्टर नरेंद्र दाभोळकर यांचे चिरंजीव, ज्यांनी हा मर्यादित स्वरूपामध्ये न्याय झाला अशी प्रतिक्रिया जी आहे ती दिल्याचं पाहायला मिळतं. कॅमेरा पर्सन शिवाजी साळुंकेंसह संकेत देशपांडे, टॉप न्यूज मराठी, पुणे. सुरुवातीला पुण्यनगरीचं ग्रामदैवत श्री कसबा गणपती आणि सनातन संस्थेचे संस्थापक सच्चिदानंद परब्रह्म डॉक्टर जयंत आठवले यांच्या चरणी वंदन करून आजच्या या पत्रकार परिषदेला आम्ही आरंभ करतो. सनातन संस्थेच्या वतीने मी चैतन्य तागडे उपस्थित सर्व पत्रकार बंधू भगिनींचे हार्दिक स्वागत करतो. सुरुवातीला मान्यवरांची ओळख करून देतो. माझ्या बाजूला बसले आहेत सनातन संस्थेचे प्रवक्ते श्री अभय वर्तक आणि त्यांच्या बाजूला बसलेले आहेत हिंदू जनजागृती समितीचे महाराष्ट्र आणि छत्तीसगड राज्य संघटक श्री सुनील घनवट. आपल्या सर्वांना माहिती आहे की आज पुणे सत्र न्यायालयाने दाभोलकर केसचा निकाल घोषित केलेला आहे आणि त्या संदर्भात सनातन संस्थेची भूमिका मांडण्यासाठी आज या पत्रकार परिषदेचं आयोजन केलेलं आहे. मी अभयजींना विनंती करतो की त्यांनी सनातन संस्थेची भूमिका आपल्या सर्वांसमोर प्रस्तुत करावी. आज
11 वर्षाच्या प्रदीर्घ प्रतीक्षेनंतर या प्रकरणाचा निकाल लागला आहे. याच्यामध्ये या कटाचे मुख्य सूत्रधार म्हणून ज्यांना गोवण्यात आलं ते डॉक्टर वीरेंद्र सिंह तावडे, जे स्वतः ENT सर्जन, एक चांगले नेता, संघटक म्हणून प्रसिद्ध होते. त्याचबरोबर याच खटल्यामध्ये सर्व आरोपींची बाजू मांडणारे अधिवक्ता संजीव पुनाळेकर, मुंबई उच्च न्यायालयाचे ज्येष्ठ अधिवक्ता, तसंच विक्रम भावे, ज्यांनी किमान 5,000पेक्षा जास्ती माहिती अधिकाराचे अर्ज करून माहिती अधिकार क्षेत्रामध्ये खूप मोठं काम केलं. तो त्याचा आवाज कमी करा, बंद करा किंवा यांची निर्दोष मुक्तता याच्यामध्ये झाली. यांची निर्दोष मुक्तता झाल्याबद्दल आम्ही या ठिकाणी भगवान श्रीकृष्णांच्या चरणी आज या ठिकाणी कृतज्ञता व्यक्त करतो. आई भवानीच्या चरणी कृतज्ञता व्यक्त करतो की प्रदीर्घ कालावधीनंतर डॉक्टर तावडेंसारख्या एका ENT सर्जनचं आयुष्य 8 वर्ष तुरुंगात राहिल्यानंतर, त्यांचं आयुष्य बर्बाद झाल्यानंतर, त्यांच्यावरती तर खरं तर प्रचंड अन्याय झालेला आहे, पण ते अखेर निर्दोष सुटलेले आहेत. विक्रम भावेंना 2 वर्ष नाहक तुरुंगामध्ये राहावं लागलं. त्यांचा कोणताही संबंध नव्हता. माननीय न्यायालयाने सांगितलं यांच्याबद्दल कोणतेही पुरावे देखील मिळाले नाहीत. अधिवक्ता संजीव पुनाळेकर, जे तर अधिवक्ता होते, जे हिंदू दहशतवाद सिद्ध करण्यासाठी म्हणून केवळ त्यांचं नाव ह्याच्यामध्ये गुंतवण्यात आलं, त्या अधिवक्ता संजीव पुनाळेकरांवरती तर प्रचंड मोठा अन्याय होता की त्यांची प्रतिमा, त्यांच्या विविध सामाजिक कार्य याला एक कलंक लावून अशा प्रकारे तपास यंत्रणांवरती दबाव टाकून जे काही दाभोळकर परिवारामार्फत, विशेषतः मुक्ता दाभोळकर आणि हमीद दाभोळकर यांच्या कम्युनिस्ट इकोसिस्टीमचा गैरफायदा घेऊन त्यांनी तपासा ज्या पद्धतीने भरकटवला, तर ती अतिशय चुकीची गोष्ट होती. आणि मला असं आज वाटतं की आजचा हा निकाल म्हणजे ज्यांनी हिंदू दहशतवादाचं षड्यंत्र रचलं, त्या षड्यंत्र रचणाऱ्यांचा हा पराभव आहे. ज्या कम्युनिस्ट इकोसिस्टीमबद्दलचा फाजील आत्मविश्वास मुक्ता दाभोळकर आणि हमीद दाभोळकर यांना होता, त्या फाजील आत्मविश्वासाचा आज पराभव झालेला आहे. याच्यामध्ये 2 जण जे सचिन अंदुरे आणि शरद कळसकर यांना शिक्षा सुनावण्यात आलेली आहे, त्यांच्याबद्दल देखील एक हिंदुत्ववादी कार्यकर्ते म्हणून ते समाज मनामध्ये प्रचलित होते. एकंदरीतच या प्रकरणाचा तपास हा संशयास्पद आहे, हे या निकालावरून आज सुस्पष्ट झालेलं आहे. कारण या प्रकरणाचा जो आत्मा UAPA, दहशतवादी विरोधी कायद्या संबंधितलं कलम, हे याच्यातून माननीय न्यायालयाने काढून टाकलेलं आहे. आणि याच्यातून एक गोष्ट लक्षात येते की देशामध्ये हिंदू दहशतवाद सिद्ध करण्यासाठी हे प्रकरण तयार करून याच्यामध्ये हिंदुत्ववादी लोकांना अडकवण्यात आलं. आणि याच्यातला महत्त्वाचा पुरावा मी आपल्यासमोर आज मांडणार आहे. या ठिकाणी पहिली गोष्ट म्हणजे 20 ऑगस्ट 2013 रोजी सकाळी 7:20 डॉक्टर दाभोळकरांची हत्या झाली. ती हत्या झाल्यानंतर केवळ 1.5 तासाच्या आत तत्कालीन मुख्यमंत्री श्री पृथ्वीराज चव्हाण यांनी विविध प्रसिद्धी माध्यमांकडे वक्तव्य केलं की हा खून हिंदुत्ववाद्यांनीच केलेला असावा, अशा प्रकारचा अंगुली निर्देश करून या तपासाची दिशा पहिल्यांदा त्यांनी भरकटवली. पृथ्वीराज चव्हाण हे त्यावेळेला मुख्यमंत्री होते, त्यांच्याकडे अतिशय एक जबाबदारीचं पद होतं आणि त्यांनी असं वक्तव्य करणं पूर्णतः चुकीचं होतं. परंतु त्यांना हिंदू दहशतवादाचं नॅरेटिव्ह या देशामध्ये सिद्ध करायचं होतं आणि त्याचा भाग म्हणून त्यांनी अशा प्रकारचा अंगुली निर्देश त्यावेळेला केलेला होता. वस्तुस्थितीमध्ये डॉक्टर दाभोळकरांची हत्या झाल्यानंतर सर्वप्रथम जर कोणाला अटक झालेली होती तर खंडेलवाल आणि नागोरी या 2 शस्त्र तस्करांना या प्रकरणामध्ये अटक झालेली होती. पुणे पोलिसांनी ती अटक केलेली होती. आपल्या सगळ्यांना माहिती आहे की या खुनामधला सर्वात महत्त्वाचा पुरावा
म्हणजे पिस्तूल हे त्यांच्याकडून अवगत करण्यात आलेलं होतं आणि डॉक्टर दाभोळकरांच्या शरीरामध्ये ज्या गोळ्या मिळालेल्या होत्या, ज्या बुलेट्स मिळालेल्या होत्या, त्या बुलेट्सचा आणि त्या पिस्तुलाचा फॉरेन्सिक रिपोर्ट हा कलिना लॅबचा मॅच झालेला होता. खरं तर त्याच वेळेला केस सुटलेली होती. परंतु हे सगळं बासनात का बांधण्यात आलं याचं कारण तुम्हाला सांगतो. कारण याच खंडेलवाल आणि नागोरी यांना अटक केल्यानंतर यांच्यातली दुसरी कडी म्हणजे गोव्यातून 2 तरुण पोलिसांनी ताब्यामध्ये घेतले, त्यांना अटक करण्यात आलं. त्यांचं नाव होतं मंगेश चौधरी आणि दुसरा होता रसूल अन्सारी. हा मंगेश चौधरी आणि रसूल अन्सारी यांनी त्यावेळेला पोलिसांकडे कन्फेशन दिलं, कबुली जबाब दिला, होय आम्हीच दाभोळकरांचा खून केला. ही वस्तुस्थिती का दडवण्यात आली आणि त्यांनी दिलेला कबुली जबाब आज कुठे आहे? त्यांना गोव्याहून मुंबईला आणेपर्यंत हा कबुली जबाब कसा फिरला ह्या प्रश्नाचं उत्तर आज कोणी देऊ शकत नाही. या चार्जशीटमध्ये त्यांचा कुठेही उल्लेख नाही. कारण रसूल अन्सारी जर ह्याच्यामध्ये आला तर हिंदू दहशतवादाचं नॅरेटिव्ह सिद्ध होऊ शकणार नाही आणि मग आम्ही सनातन संस्थेचा छळ करू शकणार नाही. या दुष्ट हेतूमुळे हे सगळं दाबून टाकण्यात आलं. या सगळ्या गोष्टी मी आपल्यासमोर अशासाठी मांडतोय की 11 वर्षामध्ये अपरिमित अन्याय आम्ही सहन केलेला आहे आणि दाभोळकर परिवाराकडून मात्र तपास योग्य दिशेने होण्याच्या ऐवजी तपास भरकटवणं, त्याच्यातून प्रसिद्धी प्राप्त करून घेणं, कम्युनिस्ट इकोसिस्टीमचा लाभ घेऊन हिंदुत्ववादी संघटनांना बदनाम करणं, हिंदू दहशतवादाच्या थेरीला पाठबळ मिळेल अशी वक्तव्य करणं आणि स्वतः प्रसिद्ध होणं, अशा प्रकारच्या चुकीच्या गोष्टी करण्यात आल्या होत्या. त्या वारंवार आम्ही बघितल्या. आम्ही इतके दिवस कुठलंही वक्तव्य केलं नाही. आम्ही शांत होतो. आज माननीय न्यायालयाचा हा निकाल आल्यानंतर आम्ही माननीय न्यायालयाच्या या निकालाचं स्वागत करतो. लक्षात घ्या की आज याच्यातलं मुख्य नॅरेटिव्ह नष्ट झालेलं आहे. ज्यांना कॉन्स्पिरेटर म्हणून संबोधलं गेलं त्या डॉक्टर वीरेंद्रसिंह तावडेंना या प्रकरणातून निर्दोष मुक्त करण्यात आलेलं आहे. याच्यामधून विक्रम भावेंना निर्दोष मुक्त करण्यात आलेला आहे. याच्यामध्ये अधिवक्ता संजीव पुनाळेकरांच्या नावाने एकेरी उल्लेख करून ज्या पद्धतीने दाभोळकर परिवार त्यांची बदनामी करत होता, एका उच्च न्यायालयामध्ये ज्येष्ठ विधिज्ञ असलेल्या हिंदुत्ववाद्यांच्या विविध केसेस लढवणाऱ्या अधिवक्ता संजीव पुनाळेकरांची जी काही बदनामी यांनी केली त्याची भरपाई आज कोण देणार आहे हा मोठा प्रश्न आहे. कारण या सगळ्या परिस्थितीमध्ये तुमचं नॅरेटिव्ह तर सिद्ध झालं नाही, परंतु तुम्ही काही लोकांची बदनामी मात्र अवश्य केली. सनातन आश्रमावरती तपास यंत्रणांनी कसून तपास केला. आम्ही सनातन संस्थेचा प्रवक्ता म्हणून मी आपल्यासमोर सांगतो, आम्ही तपास यंत्रणांना पूर्णतः सहकार्य केलेलं होतं. संविधानाचे आम्ही पण पाईक आहोत. आम्ही कुठल्याही प्रकारचं त्याच्यामध्ये आडकाठी कुठल्याही प्रकारचं स्टेटमेंट दिलेलं नव्हतं. आम्ही आमच्या आश्रमांवरती धाडी पाडल्या. आम्ही पूर्ण सहकार्य केलं. 1600 पेक्षा जास्त साधक परिवारांची चौकशी याच्यामध्ये झाली. आम्ही सहकार्य केलं. आमच्या बँक अकाउंटची चौकशी झाली. आम्ही सहकार्य केलं. सापडलं काय? काहीही नाही. आणि आज तर हे सगळं पितळ उघडं पडलेलं आहे. आज या ज्या शक्ती होत्या, ज्या शक्तीने हिंदू दहशतवादाचं कुभांड रचलेलं होतं, एक षड्यंत्र रचलेलं होतं, या शक्तींचा हा निकाल म्हणजे सपशेल पराभव आहे. मुक्ता दाभोळकरांचा जो व्यक्तिगत अहंकार आणि प्रसिद्धी लोलुपता याचा हा पराभव आहे. हमीद दाभोळकरांनी बाहेर मीडियामध्ये सगळीकडे स्टेटमेंट केलेलं होतं. आपल्या सगळ्यांना माहिती आहे की दाभोळकरांना दुसरा गांधी करू अशा प्रकारच्या धमक्या सनातनवाल्यांनी दिल्या. ज्यावेळेला माननीय न्यायालयाच्या समोर त्यांना उभं केलं आणि त्यांना सांगितलं की याचे पुरावे द्या किंवा कुठे कोणी काय म्हटलं, ते बोलले मला माहिती नाही. त्यांच्याकडे कुठल्याही प्रश्नाचं उत्तर त्यांच्याकडे नव्हतं. त्यांनी खोटं सांगितलं की आम्ही CBIकडे तक्रारी केल्या. CBIने सांगितलं आमच्याकडे हमीद दाभोळकरांनी अशा कोणत्याही तक्रारी केलेल्या नाहीत. या सगळ्या प्रकरणामध्ये निरपराध काही तरुणांना गोवण्यात आलेलं आहे. त्यांना शिक्षा झाली आहे. त्यांचे वकील सक्षम आहेत, ते पुढे जातील. आम्हाला आशा आहे की उद्या वरच्या कोर्टामध्ये सचिन अंदुरे आणि शरद कळसकर सुद्धा निर्दोष सुटतील. तेव्हा या प्रकरणावरती खऱ्या अर्थाने उजेड पडेल. परंतु याला संयम ठेवावा लागेल. लक्षात घ्या की आज पुरोगामी जी काही टोळी आहे, एक प्रकारचं नक्षलवाद्यांचं नेक्सस आहे,
एक प्रकारे क्षमा करा अर्बन नक्षलवाद्यांचं, एक प्रकारे कम्युनिस्ट जे नेक्सस आहे की ज्याच्यामधून आजही हिंदुत्ववाद्यांची बदनामी होते, तर त्याचं उत्तर या तपास यंत्रणांच्या एकंदरीत फोलपणावरून निश्चितपणे पुढे आलेला आहे. या सगळ्या प्रकरणामधली एक अतिशय गंभीर गोष्ट मी आपल्यासमोर आणतो, जी सर्व महाराष्ट्रातल्या जनतेच्या समोर जाणं खूप आवश्यक आहे. याच्यातले अनेक तपशील मी अगदी थोडक्यात सांगितलेत. याच्यातले अनेक तपशील येणाऱ्या 2-4 दिवसामध्ये सविस्तर आम्ही आपल्यासमोर मांडू, परंतु अनेक गंभीर गोष्टी आपल्यासमोर निश्चितपणे येतील. आपल्यालाही लक्षात येईल कशा पद्धतीने संस्थेला छळण्यात आलं. याच्यातली गंभीर गोष्ट जी महाराष्ट्राच्या समोर मी आणू इच्छितो की हा तपास सुरू असताना या खटल्यामधल्या साक्षीदारांना अनिसचे कार्यकर्ते जाऊन भेटले आणि ते माननीय न्यायालयाच्या समोर उघड झालं. ज्या खटल्यामध्ये एखाद्या व्यक्तीचा मृत्यू झाला आहे त्याच्यातल्या वादी प्रतिवादी कुठल्याही पक्षाने साक्षीदारांना भेटणं योग्य नाही. याच्यामध्ये अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे मुख्य नेते मिलिंद देशमुख हे जाऊन भेटले, त्यांच्याबरोबर जेवले, त्यांना जेवू घातलं. या मिलिंद देशमुखांना अटक करण्याची मागणी होण्याची आज आवश्यकता आहे. या मिलिंद देशमुखांच्या सोबत एक महिला पण होती. ती महिला कोण होती तिचा शोध घेणं आज गरजेचं आहे. आज अनेक गोष्टी याच्यातल्या अनुत्तरित आहेत की ज्या प्रश्नांची उत्तरं महाराष्ट्र मागतो आहे. आम्ही 11 वर्ष शांत होतो. लक्षात घ्या की 20 ऑगस्ट 2013 पासून आजपर्यंत फक्त आणि फक्त अन्याय आणि अपमान आम्ही सहन केलेला आहे. 2016मध्ये डॉक्टर तावडेंना अटक झाल्यानंतर सनातन संस्थेचं वारंवार नाव घेतलं गेलं. विक्रम भावेंना अटक झाल्यानंतर संस्थेचं वारंवार नाव घेतलं गेलं. प्रत्येक वेळेला आम्हाला बदनाम करण्यात आलं. माझा एक साधा प्रश्न आहे, ज्या वेळेला सप्टेंबर 2016मध्ये CBIने चार्जशीट सबमिट केलेली होती कोर्टामध्ये, त्याच्यानंतर वकील म्हणत होते की हा खटला चालवा, परंतु हा खटला चालू नये म्हणून मुक्ता दाभोळकर मुंबई उच्च न्यायालयात गेल्या आणि तो खटला थांबवण्याची विनंती केली. भारतामधलं एकमात्र उदाहरण असेल की ज्या मुलीच्या वडिलांचा खून झाला आहे तर ती मुलगी खटला चालवा म्हणायच्या ऐवजी खटला लांबवा असं म्हणते, आणि ज्या लोकांना अडकवलंय ते म्हणतात की खटला चालवा. ही विपर्यास्त परिस्थिती पूर्ण भारतामध्ये आत्तापर्यंत मला तरी कुठे दर्शवण्यात आलेली नाही, पाहण्यात आलेली नाही. अर्थात त्यांनी तो स्टे मिळवला, नाहीतर 2016मध्ये जर हा खटला चालला असता तर 2017 किंवा 18मध्ये याचा निकाल आला असता. डॉक्टर तावडे तेव्हाच बाहेर पडले असते. एका ENT सर्जनला, एक मराठा तरुण, राजघराण्यातला, सरदार घराण्यातला मुलगा, एक हुशार अतिशय डॉक्टर की जो उत्तम संघटक आहे आणि केवळ अंधश्रद्धा निर्मूलन कायद्याला त्यांनी विरोध केला, अनेक वारकऱ्यांचं संघटन केलं, डॉक्टर दाभोळकरांचा पर्दाफाश केला. या दुष्ट हेतूने त्यांचं नाव याच्यामध्ये गुळण्यात आलं. 2018ला डॉक्टर तावडे बाहेर आले असते. आज 2024 आहे. 18, 19, 20, 21, 22, 23, 24 कुठला विकृत आनंद या कुटुंबियांनी घेतला? ही जी विकृती आहे, ही जी त्यांची जी दुष्ट हेतू आहे की कुठलंही कारण, खरे मारेकरी मोकाट सुटले तरी चालतील परंतु सनातनवाले आणि हिंदुत्ववादी अडकले पाहिजेत, हा हेतू आज उघड झालेला आहे. माझी आपल्या सगळ्यांना एवढीच विनंती आहे की आमची प्रतिमा याच्यामध्ये जी मलिन झाली ती माननीय न्यायालयाच्या या सगळ्या निकालामुळे आज खऱ्या अर्थाने आमच्यावरचा डाग मिटलेला आहे. परंतु याच्यातले अनेक प्रकरणं आहेत की ज्याच्यामध्ये आम्हाला ह्याच पद्धतीने अडकवण्याचा प्रयत्न झालेला आहे. त्या प्रकरणांचाही निकाल असाच लागेल. त्या प्रकरणामधून देखील निर्दोष मुक्त होऊ. आमची परमेश्वरावरती नितांत श्रद्धा आहे. एवढ्या सगळ्या चौकशा झाल्या, एवढे सगळे आश्रमांवरती धाडे पडल्या, एकही साधक डगमगला नाही. संस्था आजही टिकून आहे. आजही आम्ही नेटाने सामोरे जातोय, कारण आमचा न्यायावरती विश्वास आहे की एक दिवस आम्हाला निश्चित न्याय मिळेल. हीच आमची भूमिका आहे. माझ्यानंतर सुनील घनवट त्यांची बाजू मांडतील, नंतर आपण आपले प्रश्न विचार. या संदर्भात अभयजींनी आता जी भूमिका या ठिकाणी मांडली की कशा प्रकारे एखाद्या संस्थेला, संघटनेला छळलं जातं, त्यांना त्रास दिला जातो, एखादा हिंदू दहशतवादाचा नॅरेटिव्ह सेट करून
कशा प्रकारे दबाव आणला जातो ह्याचं एक उदाहरण अतिशय सुस्पष्टपणे अभयजींनी आपल्या सर्वांच्या समोर मांडलेलं आहे. या सर्व केसचा जर अभ्यास केला तर आपल्या सर्वांनाही माहिती याच्यामध्ये की प्रत्येक वेळी आरोपी बदलत गेलाय. 2014ला विकास खंडेलवाल नागोरी, अगदी पिस्तुला सहित पॅलेस्टिक रिपोर्ट आल्यानंतर सिद्ध झाल्यानंतर सुद्धा 2016ला म्हटलं जातं नाही नाही हे दोघं आरोपी नाहीयेत. आरोपी कोण तर सारंग अकोलकर आणि विनय पवार. आणखीन थेअरी बदलत जाते आणि 2018ला सचिन अंधुरे आणि शरद करसकर पकडले जातात. जे साक्षीदार सुरुवातीला सांगतात की विनय पवार आणि सारंग अकोलकर हे मारेकरी आहेत, ते साक्षीदार नंतर सांगतात नाही नाही ते नाही, हे दोघं आहे त्याच्यामध्ये. म्हणजे नेमकं या प्रकरणामध्ये या तपास यंत्रणा कुठली कथानकं रंगवत होती आणि ती रंगवलेली कथानकं अपयशी ठरल्यामुळं खऱ्या अर्थाने आज यातले सनातनचे साधक असतील किंवा हिंदुत्वनिष्ठ असतील हे निर्दोष सुटलेले. त्याच्यामध्ये ज्या डॉक्टर तावडेंबद्दल आरोप केले गेले, हे डॉक्टर तावडे ज्यावेळेस त्यांच्या घडीत धाड मारली गेली त्यावेळेस काय सापडलं? नामजप लिहिलेल्या वह्या असतील, त्याचबरोबर काय मोबाईलचे 2-4 रिकामी खोकी असतील. एवढं सापडल्याने कुठला आरोपी किंवा कुठला व्यक्ती त्या हत्येमध्ये दोषी आहे असं सिद्ध होत नाही. हेच डॉक्टर वीरेंद्रसिंह तावडे अंधश्रद्धा कायदा जो तथाकथित दाभोळकरांच्या संघटनेच्या प्रणित महाराष्ट्रात आणला जात होता, म्हणजे मला सांगायचं की केवळ सनातनच्याच साधकांना यात त्रास दिला आणि छळला असं नाही. ज्या ज्या हिंदुत्ववादी संघटनांनी त्या अंधश्रद्धा निर्मूलन कायद्याला विरोध केला, मग त्याच्यामध्ये वारकरी संप्रदाय असेल, शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान असेल, महाराष्ट्र राज्य वारकरी महामंडळ असेल, अशा अनेक संघटनांना, आध्यात्मिक संस्थांना त्यांच्या कार्यकर्त्यांच्या, त्यांच्या साधकांच्या चौकशा झाल्या, छळण्यात आलं. आणि त्याचं कारण मुख्य हे आहे की कोणीही पकडलं गेलं नाही तरी चालेल, पण जे माजी मुख्यमंत्र्यांनी पृथ्वीराज चव्हाण यांनी दिलेलं स्टेटमेंट आहे त्याच्या आधारे भगव्या दहशतवादाचा नॅरेटिव्ह या पुरोगामी इकोसिस्टमला, या कम्युनिस्ट इकोसिस्टमला जे दाभोळकर कुटुंबियांनी बनवलेला आहे त्यांना सिद्ध करायचा होता. महत्वाचा भाग याच्यामधला की ज्या डॉक्टर तावडेंनी अंधश्रद्धा निर्मूलन कायदा, म्हणजे हा केवळ अंधश्रद्धा नाही तर हिंदू धर्मातल्या प्रथा, परंपरा, धर्माचरणांना विरोध करणारा श्रद्धा निर्मूलनच कायदा होता. त्याला विरोध करण्यासाठी गावोगावी बैठका घेतल्या, जागृती केली, मोर्चे केले, आंदोलनं केली. अशा व्यक्तीला आता अभयजींनी सांगितलं त्यांची पार्श्वभूमी काय आहे, तर यांना टार्गेट बनवण्यासाठी हे केलं. आणि त्याचबरोबर म्हणजे अगदी शेवटच्या क्षणी स्वतःच्या वडिलांना सुद्धा भेटू शकले नाहीत, ही परिस्थिती याच्यामध्ये आहे. ओव्हरऑल त्यांच्याबद्दलचा जो पुरावा तपास यंत्रणांनी सादर केला होता, कारण हे सांगणं आवश्यक आहे, मीडियामधनं हे दाभोळकर कुटुंबीय वेगवेगळ्या मीडिया ट्रायल करत राहिले, लोकांसमोर मांडत राहिले, परंतु आज वास्तविकता पुढं का नाही आली याच्यामध्ये. 2007ला तत्कालीन एका प्रवक्त्यांनी मेल पाठवला डॉक्टर तावडेंना आणि त्या मेलमध्ये काय लिहिलं होतं, महाराष्ट्रात अंधश्रद्धा कायदा येतो आहे, याला आपण विरोध केला पाहिजे. दुसऱ्या दिवशी तत्काळ डॉक्टर तावडे यांनी त्याला संविधानिक पद्धतीने उत्तर दिलेलं होतं, होय आम्ही निवेदन देतोय, भेटीगाठी घेतो आहोत. हा सगळा दिलेला त्यांचा जबाब हा त्या ठिकाणावरनं गायब करण्यात आला. 2007ला जर एखादा मेल पाठवलेला असेल तर तो मेल 2013च्या हत्येचं कारण कसं होऊ शकतो. त्याचबरोबर महत्वाचा मुद्दा यातला आणखीन एक आहे की 2007-8ला दाभोळकरांचेही काही कार्यकर्ते नक्षलवादी कारवायांमध्ये त्या गोंदियामध्ये पकडलेले गेलेले होते. मग त्यांना सोडा अशी मागणी करणारी दाभोळकरांची संघटना नक्षलवादी आहे, अर्बन नक्षलवादी आहे, अशा प्रकारचा का म्हटलं जाऊ नये असा आमचा प्रश्न या ठिकाणी आहे. ओव्हरऑलच यामध्ये विकास खंडेलवाल नागोरी प्रकरण असेल, जात पंचायतीच्या विरोधात त्यांनी जो लढा दिला होता त्याच्यातूनही अनेक विरोधक वाढलेले होते. पुण्यामधल्या बोगस डॉक्टरांच्या प्रकरणामध्ये सुद्धा अनेक डॉक्टरांच्या विरोधात त्यांनी तक्रारी केल्या होत्या, काही डॉक्टरांना अटक झालेली होती. त्याच्या माध्यमातून हे काय झालेलं असू शकतं का, दाभोळकरांच्या अंधश्रद्धा निर्मूलन संस्थेमध्ये प्रचंड प्रमाणात आर्थिक घोटाळे झालेले आहेत. मी स्वतः या संदर्भातल्या धर्मादाय आयुक्त साताराकडे तक्रारी दाखल केल्यात, वारकरी संप्रदायात तक्रारी दाखल केलेल्या आहेत. मग आपल्या संघटनेची बदनामी होण्यापेक्षा त्या संघटनेमध्ये असलेल्या काही महत्वाच्या लोकांची नावं बदनाम होऊ नयेत म्हणून तर ही हत्या झालेली नाहीये ना. या सगळ्या शक्यतांचा विचार, तपास हा कुठेही झालेला दिसत नाही. त्यामुळं मीडियामध्ये मांडलेल्या गोष्टी आणि मीडियामध्ये ज्या ट्रायल केल्या गेल्या त्या कोर्ट ट्रायल मध्ये मात्र खरं ठरलेलं नाहीये. आणि त्याच माध्यमातून हे पुढे आलेलं की डॉक्टर तावडे ज्यांना मास्टरमाइंड ठरवण्याचा प्रयत्न केला गेला त्यांना आजच्या या प्रकरणातून निर्दोष सिद्ध केलेला आहे. मला एवढंच सांगायचं आहे की
या सगळ्या गोष्टी ज्या तपास यंत्रणेने रचल्या, भगवा आतंकवादाचा थेअरी असेल किंवा अन्य गोष्टी असतील, त्या आज पूर्णपणे अपयशी ठरलेल्या आहेत. प्रश्न हे मी केला की सनातन संस्थेशी याच्या संपूर्ण प्रकरणातला श्री विक्रम भावे हे एकटेच निगडीत होते किंवा संस्थेच्या कार्यामध्ये सहभागी होते. बाकीची जी सगळी मंडळी आहेत ती विविध संघटनांमध्ये कोणी व्यक्तिगत हिंदुत्वाचं कार्य करतात. त्याप्रमाणे सचिन अंदुरे आणि शरद कळसकर हे होते. ते कुठल्या आपल्या सत्संगामध्ये येणं किंवा संस्थेचा एक भाग असणं असं नव्हतं, पण एक हिंदुत्ववादी म्हणून होते आणि त्यांना इम्प्लिकेट कारण हिंदू दहशतवादाची जी ओव्हरऑल नॅरेटिव्ह आहे त्याच्यामध्ये अनेक हिंदुत्ववाद्यांना याच्यामध्ये अडकवण्यात नव्हते. नाही, अशी कुठे मी नाही, मी कुठे म्हटलं असं, कुठे म्हटलं असं म्हटलंच नाही. मी तुम्हाला असं म्हटलं की अनेक विक्रम भावे यांच्याबद्दल म्हटलेलं की 3000पेक्षा जास्ती माहिती अधिकाराचे अर्ज त्यांनी केले विविध ठिकाणी. कार्यक्रमांबद्दल कुठेही उल्लेख केलेला बोल. नाही, ह्याच्यामधला खरं दोषी जर कोणी आहे असं बघायला गेलात तर तपास यंत्रणांवरती जो दबाव टाकण्यात आला तो चुकीचा होता. की त्यांना ज्या पद्धतीने भरकटवण्यात आलं तर ते चुकीचं होतं. आम्ही एवढंच म्हटलेलं आहे की सुनीलजीने जो विषय सांगितला की पहिल्यांदा खंडेलवाल नागोरी म्हटलं, त्याच्यानंतर म्हटलं की सारंग अकोलकर आणि विनय पवार या दोघांनी खून केला. सप्टेंबर 2016मधली जी चार्जशीट सबमिट झालेली होती त्याच्यामध्ये विनय पवार आणि सारंग अकोलकर हे मर्डरर म्हणून होते आणि डॉक्टर तावडे हे कॉन्स्पिरेटर म्हणून होते. आणि अंधश्रद्धा निर्मूलन समितीने गावोगावी जाऊन स्वखर्चाने विनय पवार, सारंग अकोलकर यांची पोस्टर्स लावली. मला सांगा की आज त्या 2 मुलांच्या पालकांना काय वाटलं असेल. आज या निकालपत्रामध्ये त्यांचं नाव नाही. लक्षात घ्या की आज आमचा म्हणजे प्रश्न असला पाहिजे की मुक्ता दाभोळकर जर स्वतःला विवेकवादी म्हणत असतील, हमीद दाभोळकर जर विवेकवादी म्हणत असतील, स्वतःला जर निर्भय म्हणत असतील, तर आज ते त्याच बसस्टँडवरती पोस्टर लावून त्या मुलांची क्षमायाचना करणार आहेत का, हा मोठा प्रश्न आहे. पण ते तसं करणार नाहीत याची आम्हाला खात्री आहे. कारण तपास भरकटवण्याचं काम होतं. जर सप्टेंबर 2016मध्ये चार्जशीट झालेली आणि त्याच्यानुसार प्रक्रिया पुढे गेली असती तर विनय पवार आणि सारंग अकोलकर यांचीच नावं आली असती. नाही, विनय पवार आणि सारंग अकोलकर हे कुठे आहेत ते आम्हालाही माहिती नाही आहेत. तुम्हाला मंदारजी माहिती आहे की आम्ही पूर्वीच्या पत्रकार परिषदांमध्ये पण यांच्यासाठी आवाहन केलं होतं की ते कुठे असतील त्यांनी समोर आलं पाहिजे. आज तर ते समोर नाही आहेत आणि ते कुठे असतील आता 2009 पासून ते कधी आमच्याशी संपर्कातच नाही आहेत. हो हो हो. नाही, आम्हाला पुळका असण्याचं कारण नाही. मी याच्यामध्ये एवढंच म्हटलं, आमच्या पुळक्याचं नाही म्हटलं, त्यांच्या पालकांना जर वाटलं असेल. तुम्हाला हा एक मंदारजी, आपण एक पत्रकार आहात, आपण काही कुठल्या चळवळीचे कार्यकर्ते नाहीत, आम्हालाही माहिती आहे. आपण हा विचार करा की कोणाच्या तरी नावाने मुक्ता दाभोळकरांनी पोस्टर लावली की हे दाभोळकरांचे खुनी आणि कुठे दिसले तर पाठवा. आज तर माननीय न्यायालयाच्या निकालाचं स्वागत त्यांनी केलेलं आहे. आज ते क्षमायाचना करणार आहेत का? आज ते आत्मक्लेश करणार आहेत का? तो निर्भयता त्यांच्यामध्ये नाही आहे, हे आम्हाला तुम्हाला सांगायचं. मी तुम्हाला देतो ह्याच्या लिंक. या मिड डे आणि टाइम्स ऑफ इंडिया, इंडियन एक्सप्रेस याच्या सगळ्याच्या बातम्या आलेल्या आहेत. नाही, पोलिसांनीच हे लिहिलेलं आहे आणि त्याच्या बातम्या आम्ही तुम्हाला प्रेस संपली की लगेच देतो. ती आमच्या स्टेटमेंट्स आमच्याकडे नसतात. त्याच्यामध्ये बातमीमध्ये आलेलं की त्यांनी कन्फेशन दिलं, आलं का लक्षात. आणि ते हे पण आलेलं आहे की ते कन्फेशन गोव्यामध्ये दिलं, मुंबईला आल्यानंतर त्यांनी ते कन्फेशन फिरवलं.
तर आता मुंबई ते गोवा ते मुंबई या प्रवासात काय झालं हे सांगणं हे तपासाचा भाग आहे. आजची प्रेस आम्ही एवढ्यासाठीच घेतलेली की ह्या प्रेसमधून आपल्याला ही गोष्ट तर निश्चित झालेली आहे की डॉक्टर तावडे, विक्रम भावे आणि अधिवक्ता संजीव पुनाळेकर यांची निर्दोष मुक्तता माननीय न्यायालयाने केलेली आहे. त्यांच्यावरती जो काही अन्याय झाला त्यामध्ये सनातन संस्था ज्या प्रमाणात भरडली गेली, कारण सगळीकडे आम्हाला कोणी विचारलं नाही तुमचे कार्यकर्ते कोण, नाव येताना मात्र सनातनचं सगळीकडे आलेलं आहे. तर मी सगळ्या महाराष्ट्राला एवढीच विनंती करतो की हे निर्दोष सुटलेत, याच्याबद्दल आम्ही भगवान श्रीकृष्णांच्या चरणी पुन्हा एकदा कृतज्ञता व्यक्त करतो आणि या ठिकाणी थांबतो. नाही, आपण उद्या परवा सविस्तर भेटू. ऑर्डर हातामध्ये येऊ द्या. काय आज प्राथमिक टप्पा होता, ती पत्रकार परिषद घेतलेली आहे आमदार. तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तर द्यायला आम्ही इथेच आहोत, महाराष्ट्रामध्येच आहोत. तुम्ही जरा व्यवस्थित अभ्यास केला तर लक्षात येईल की ज्या वेळेला प्रकरण हँडओव्हर झालं त्यावेळेला भाजपची सत्ता नव्हती. अनेक प्रश्नांची उत्तरं मी देईन तुम्हाला, ह्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मी देणार आहे. आज मला तुमच्यासमोर एवढंच मांडायचं होतं. काय आहे की ह्या प्रश्नांची उत्तरं दिल्यामुळे विषय भरकटेल. तुम्ही या विषयावरती सविस्तर आम्हाला बोलवा, आम्ही तुमच्याकडे एक नाही, अर्धा नाही, 2 तास या सगळ्या प्रश्नांची उत्तरं देऊ. आज आमचं पहिलं होतं की एकदा फक्त हिंदीमध्ये आज की इस प्रेस में हमने ये हम आपके सामने बता कि 20 अगस्त 2013 में जो दाभोलकर जी की हत्या हुई थी, इस हत्या का वर्डिक्ट आज न्यायालय ने दिया है. इसमें अधिवक्ता संजीव पुनाळेकर, विक्रम भावे, डॉक्टर वीरेंद्र सिंह तावड़े, इनको निर्दोष बरी किया गया है. डॉक्टर तावड़े जी को पिछले 8 साल से ज़्यादा समय जेल में रहना पड़ा और आज वो निर्दोष मुक्त हुए हैं. आज हमें लगता है कि इनकी मुक्तता, यानी जिन्होंने हिंदू दहशतवाद का जो षड्यंत्र रचा था उनका पराभव है, उनकी हार है. आज सत्य सामने आया है. इसके लिए हम भगवान श्री कृष्ण जी के चरणों में कृतज्ञता व्यक्त करते हैं और हम आशा करते हैं कि बाकी के जो 2 आरोपी हैं जिनको सज़ा दी गई है, सचिन अंदुरे और शरद कळसकर, इनको भी इस प्रकरण में, क्योंकि पूरा ढांचा देखते हुए हिंदू दहशतवाद का बड़ा एक षड्यंत्र सिद्ध करने के लिए तत्कालीन महाराष्ट्र के मुख्यमंत्री अशोक चौहान साहब, पृथ्वीराज चौहान जी, इन्होंने मीडिया में स्टेटमेंट दिया था हत्या के केवल 1.5 घंटे के उपरांत कि यह हत्या हिंदुत्ववादियों ने शायद किया है. तो यह स्टेटमेंट के कारण पूरी जितनी भी इन्वेस्टिगेशन एजेंसी थी उनकी दिशा का पूरी से दूसरी दिशा में तपास किया गया. जिनको पकड़ा गया था खंडेलवाल और नागौरी, इनके बारे में भी चार्जशीट नहीं सबमिट हुई. यह सब सामने आने वाले अगले कोर्ट में ज़रूर सामने आएगा. अपने जो सचिन अंदुरे और शरद कळसकर है उनके अधिवक्ता हाईकोर्ट में जाएंगे, वो भी एक दिन निर्दोष बरी होंगे, ऐसी हम आशा करते हैं. धन्यवाद. मला असं वाटतं कोर्टाचा निकाल हातात आल्यावर आपण पुन्हा एकदा भेटूया. आपली वेळ आता झालेली आहे. कोर्टाचा निकाल अजून देतो ना मी अर्धा तास उत्तरं दिली बेसिक प्रश्नांची. असं नाही, ऑर्डर ऐका, म्हणूनच ऑर्डर आल्या याची प्रतीक्षा करूया. जरा ऑर्डरमध्ये काय म्हटलेलं आहे ते माझ्या हातात येऊ द्या, मला वाचता येऊ द्या. मी वाचल्यानंतर आपल्याकडे निश्चितपणे स्टेटमेंट करेन. आजच्या 9च्या बातमीपत्रात इथे थांबण्याची वेळ झाली. पाहत राहा टॉप न्यूज मराठी, आपला महाराष्ट्र, आपली बातमी.